तर मी आता काजू काढला आहे मित्रांनो. हा बघू शकता, या काजूला बी पण आहे. एकच बास, कारण एक एवढा मोठा आहे काजू. हा माझ्या गाला एवढा एक काजू आहे. तर ह्यो खाऊन पोट हे भरायचं आहे. सकाळी जरा भात खाऊन आलो आहे आणि काजूवर आपण आता पोट भरायचं आहे आणि संध्याकाळी मात्र पाहुण्यांच्याकडे जेवायचं आहे. बघूया. तर चला खाऊया काजू. सुरुवात बॉनी तर करूया. विषय हार्ड काजू आहे, विषय हार्ड. एक नंबर काजू लागते, गोड गुळमाट डस, म्हणजे गोडच आहे. तर चला तर जाऊया आता काजू खाऊन कामावर. नमस्कार मित्रांनो, पिंटूजी रेल ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर मला जायचं होतं देवर्डे या गावी. तर भरपूर अडचणी आलेल्या आहेत, ते तुम्हाला सांगतो. एक विषय म्हणजे मी कोल्हापूरचा आणि कोल्हापूरमधून माझं गाव 20 किलोमीटर आणि मला जायचं होतं आजरा या ठिकाणी. आजरा म्हणजे जवळजवळ 70 ते 71 75 किलोमीटर आहे कोल्हापूरमधून. आणि एवढी प्रवास करायचा म्हटल्यावर माझ्या जीवावर काटा आला, कारण पहिल्यांदाच मी प्रवास एवढा मोठा करायला लागलो आहे. आणि बघूया म्हटलं जाता जाता काय काय घडते, काय घडेल ते घडेल, कारण काम तर करायचं आहे आणि पैसे तर मिळवायचे आहेत. मग मी करतो आहे प्लंबिंगचं काम. आणि प्लंबिंगचं काम करायसाठी कोल्हापुरात भरपूर प्लंबर झाल्यात आणि त्यासाठी आजरा ह्या ठिकाणी मी आता आलेलो आहे. मग काम करण्यासाठी एवढ्या लांब यायचं म्हटल्यावर यायला लागतेच, कारण तुम्हाला माहीत आहे काम हे काम असते. मग तुम्हाला हा इथला एरिया दाखवतो. संपूर्ण जंगल आहे. किरकिर वरडा लागल्यात आणि किरकिर वरडा लागल्या. मला तर भीती वाटायला लागली, कारण इथं जंगली प्राणी पण आढळतात. कारण भुदरगड, आजरा भुदरगड हे जंगल भुदरगड मोठं आहे आणि आजऱ्यामध्येच मी आता आलेलो आहे. तर तुम्हाला जंगल दाखवतो, बघू शकताय. तर मित्रांनो, हे बघू शकताय देवर्डे या गावचं जंगल. देवर्डेमध्ये आता हायवेने मी एंट्री केलेलं आहे आणि देवर्डे या गावचं जंगल बघू शकताय तुम्ही. किरकिर वरडा लागल्या. भरपूर असं जंगल, एकदम दाट जंगल आहे. तर जाऊया आता ह्या रोडनं सरळ जायचं आपल्याला देवर्डे या गावी. आणि जंगल तुम्ही पूर्ण दाट आहे, बघू शकताय. बघा इथं जर चित्ता वाघ वगैरे काय तर आलं आणि मला खाल्लंच, कुणालाच कळायचं नाही की बाबा ह्या माणूस हा आहे का गेला काय कुणाला काय कळायचं नाही. त्यामुळं आपण इथून लवकरात लवकर निघूया. चला तर मित्रांनो, आता जाऊया आता आपल्या कामावर. पाहुण्यांचंच काम आहे. कामावर जाऊया आणि एक 4-5 दिवस वस्तीला राहणार आहे. तिथला जर व्हिडिओ करायला मिळाला तर तिथला मी व्हिडिओ करतोच, देवर्डे या गावचा. कारण ते गाव संपूर्ण गाव हे पुनर्वसित आहे. आणि म्हणजे आजरा नगरपालिकेनं त्यांना त्या दुसरं जागा दिलेलं आहे, भरपूर मोठी जागा दिलेली आणि पैसे पण भरपूर असं दिलेलं आहे. प्रत्येकानं बंगला बांधलेला आहे. तर बघूया त्या गावात जाऊया आणि जर गावाचा व्हिडिओ करायला मिळाला तर करूयाच. तर चला तर जाऊया. तर सुरुवातीला मित्रांनो आता आलो आहे, जरा पुढं आलेला आहे आणि हे बघू शकता जंगल. तुम्हाला काजू ब्या दाखवतो. काजू ब्या बघू शकता. हे लाल भडक जे दिसते हे काजू आहेत. काजू बघायचे आहेत आपल्याला, काजू खायचे आहेत. इकडे काजूच दिसतात तुम्हाला, बघू शकताय. आणि किती भरपूर असं झाड आहेत की एकच नाही की बाबा असंच काजूचं झाड आहे. भरपूर ह्या गावामध्ये झाड आहेत. आपण एक कोकणामध्ये झालेला आहे. तर चला काढूया काजू, मस्तपैकी खाऊया. तर सांगा तुम्ही आता कुठला काजू काढूया. हे एक मोठा काढूया काजू म्हणजे मित्रांनो खाली पडल्यात काजू. हा बघू शकता काजू. आणि रस्त्यावर पण काजू आहेत. ही माझी कामाची पिशवी आहे. रस्त्यावर पण काजू आहेत. तर एक काजू काढूया आणि आपण आपल्या कामावर जाऊया. कामावर यायचं म्हटल्यावर काजू तर काढायचं लागतं, काजू खाऊनच जाऊया असं मी प्लॅनिंग मोठं केलेलं. बघूया घराकडं, जर मी घराकडं काजू जर असले तर घराकडं पण नेणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओ करून पण दाखवतो. अयं भदन्ता हे संता संत चित्ता ते शरणा हे लोकंतरेवा भूमात्सदेवा जनजहावता सब्बकालम हे ते आयन्तु देवता वरकन मे मेरु राजे वसं